विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 9मध्ये हे एक प्रकरण आहे तुम्हाला, ज्याचं नाव आहे अर्थनियोजन. आता अर्थ म्हणजे पैसा आणि त्याचं नियोजन, अशा पद्धतीनं अर्थनियोजन. जसं आपल्या कुटुंबात एखादा उत्पन्नाचा स्रोत असला, समजा पगार, मग आपल्याला त्याचं नियोजन करावं लागते की किराणा किती रुपयाचा झाला पाहिजे, आपल्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेत किती पैसे गुंतवल्या गेले पाहिजेत, बचत म्हणून किती पैसे ठेवल्या गेले पाहिजेत, एखादं काही आकस्मिक घटना घडली तर तिच्यासाठी आपल्याजवळ काही शिल्लक पाहिजे. अशा प्रकारचं नियोजन करणे म्हणजे अर्थनियोजन करणे. आता यामध्ये काही गोष्टी अशा आहेत की काही अपेक्षित गोष्टी असतात. मुलांचं शिक्षण, त्याच्यासाठी लागणारा खर्च, वाहनाची खरेदी, व्यवसायासाठी लागणारं भांडवल, घराचे बांधकाम किंवा वृद्धकाळच्या गरजा, अशा काही अपेक्षित घटना असतात. पण काही घटना अशा असतात अनपेक्षित असतात, म्हणजे ज्या आपोआपच येतात. उदाहरणार्थ जसं यावर्षीची परिस्थिती अशी झाली पिकाची की जर कोणा नियोजन करून ठेवलं असेल किंवा आपल्याला कापूस इतका होईल, मग यातून इतके पैसे मिळतील, इतक्या रुपयाची तूर होईल, मग याच्यातून इतके पैसे मिळतील. पण काही गोष्टी शक्य नाहीत दिसून राहिल्या, कारण वातावरणाच्या या परिस्थितीमुळं काय घडलं की मूग पूर्णपणे निघून गेले, तूर निघून गेली, सोयाबीन झालं नाही, काही लोकांनाच झालं. त्याच्यानंतर पराठीवर बोंडअळी आली. म्हणजे आता हे उत्पन्न काही आपल्याजवळ येणार नाही. म्हणजे मुद्दा हा की आपण ठरवलं काय आणि झालं काय. म्हणजे अनपेक्षित ह्या काही गोष्टी असतात. एखादा काही ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामुळं दवाखान्याला पैसे लावावे लागतात. ह्या अनपेक्षित घटनासुद्धा येत असतात. तर त्यालाही तोंड देण्याकरता आपल्याजवळ काही बचत असणे आवश्यक आहे. तर याचा अभ्यास या प्रकरणात तुम्हाला करायचा आहे, ज्याचं नाव आहे अर्थनियोजन. आता बचत करण्यासाठी तिथे पहा, पान नंबर 94वर एक झाड दाखवलेलं आहे, बचत व गुंतवणूक. काही लोक राष्ट्रीयकृत बँकेत ठेवतात, म्हणजे याला फिक्स डिपॉझिट असं आपण म्हणतो. काही लोक उदाहरणार्थ पोस्टात खाते उघडतात, ज्याला आपण RDचं खातं म्हणतो. आता सध्या सुकन्या समृद्धी खातं चालू आहे, जे बचतच आहे एक प्रकारची. कारण ती मुलगी मोठी झाल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी येणारा खर्च त्या सुकन्या समृद्धी योजनेत आपण जर पैसे गुंतवले असतील तर तो त्यावेळेस कामी येतो. काही लोक राष्ट्रीयकृत प्रमाणपत्र घेतात, बचत प्रमाणपत्र म्हणतात, बॉन्ड वगैरे. हे अशा प्रकारचं बचत व गुंतवणुकीचं असं झाड या ठिकाणी दाखवलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला बचत करता येईल. त्यानंतर याच्यामध्ये गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट म्हणजेच गुंतवणूक, जे बँकेत केली जाते, पोस्टात केली जाते, शेअर्स, म्युच्युअल फंड इत्यादीमध्ये जी गुंतवणूक केली जाते, त्यामधून काही नफा मिळते, काही लाभांश मिळते, कधीकधी त्याच्यामध्ये तोटाही येतो. हाही एक मुद्दा आहे. जर एखादं शेअरचं काम असेल, शेअर्स खरेदी केले आणि ती ज्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले आणि ती जर घाट्यात आली, तर काही शेअर्स असे आहेत की मग तुम्हाला त्याचं लाभांश मिळत नाही. म्हणजे असा एक महत्त्वाचा मुद्दा की गुंतवणूकसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला करता येते. आता एक पहिल्या नंबरचंच यांनी उदाहरण दिलं, पान नंबर 95वर. शामरावांचे 2015-16चे सर्व प्रकारचे कर भरून झाल्यावर वार्षिक उत्पन्न 6,40,000 रुपये आहे. उत्पन्न 6,40,000. 6,40,000 रुपये त्यांचं वार्षिक उत्पन्न आहे. ते दर महिन्याला विमा 2,000 रुपये महिन्याचा विमा भरतात. विमा दरमहा 2,000.
हा ते विमा भरतात 2,000 रुपये. वार्षिक उत्पन्न जे आहे त्याचा 20% भाग ते भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवतात. GPF भविष्य निर्वाह निधी 20% उत्पन्नाच्या 20% भाग भविष्य निर्वाहामध्ये गुंतवतात. आपत्कालीन खर्चासाठी अचानक आलेला एखादा खर्च असेल त्यासाठी 500 रुपये बाजूला ठेवतात. बचत 500 रुपये बाजूला ठेवतात. तर वर्षामध्ये खर्चासाठी त्यांच्याकडे किती रक्कम उरते, वर्षामध्ये त्यांच्याकडे किती रक्कम उरते खर्चासाठी, हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आता उत्पन्न किती आहे? 6,40,000. हे कशात येईल? खर्चात. हा खर्च झाला. मग खर्चाचा आकडा हा किती येते पहा. हा दरमहा आहे, म्हणजे वार्षिक जर काढायचा असला तर हा काय होईल? वार्षिक. पहा 2,000 रुपये महिन्याचे, 12 महिन्याचे किती येतील? 24,000. तोंडी आहे म्हणून लिहिलं मी. GPF किती खर्च करतात? GPFसाठी 20% वापरतात. GPF 20%. 100ले 20, 100ले 20, तर 6,40,000ला किती? हे आपल्याला शोधायचं आहे. हा झिरो गेला, हा झिरो गेला, हा झिरो गेला, हा झिरो गेला, म्हणजे 20 गुणेला 6,4,0,0. आता 2 न गुणायचं आणि 3 झिरो ठेवायचे. 2 8, 2 12, हातचा आला 1, 12, 1 2 3, 1 2 3 झिरो ठेवले, म्हणजे 1,28,000 रुपये हे ते वर्षाला GPFमध्ये टाकतात. बचत 500 रुपये महिना आहे वाटते. बचत 500 रुपये महिना. हो, आपत्कालीन खर्चासाठी महिना 500 रुपये, म्हणजे बचत 500 गुणिले 12 बरोबर 6,000 रुपये हे ते बचत ठेवतात आपत्कालीन खर्चासाठी. म्हणून या ठिकाणी एकूण खर्च काय झाला? या सगळीची बेरीज 24,000 अधिक 1,28,000, 1,28,000 अधिक 6,000 अधिक 6,000, हे 6,000 म्हणजे 24,000 आणि 6,000 30,000, 30,000 अधिक 1,28,000, हे 1,28,000 म्हणजे 30 आणि 20 50 आणि 8 58, 1,58,000. तोंडीच होते ते. 28, 30 आणि 20 50 आणि 8 58, 1,58,000 रुपये हे ते एकूण खर्च करतात. मग आता प्रश्न काय केला त्यानं पुढे? खर्चासाठी त्यांच्याकडे किती रक्कम उरते? किती उरते? किती आहे उत्पन्न? 6,40,000. खर्च किती होते? 1,58,000. मग आता उरलेली रक्कम जी आहे ती खर्चासाठी उरणारी रक्कम आहे. खर्चासाठी उरणारी रक्कम बरोबर 6,40,000. 6,40,000 वजा 1,58,000. 1,58,000. 1,58,000 झाला. यांची वजाबाकी करू. 6,40,000 हे 6,00,000 हे 40,000. 1,58,000 वजा करू. 1,58,000 वजा. शून्यातून शून्य गेले, शून्यातून शून्य गेले, शून्यातून शून्य गेलं, 10तून 8 गेले, 2 राहिले, इथं झाला 1. मग 14तून 6 गेले, 8 राहिले, इथं झाला 1. 6तून 2 गेले, 4 राहिले. 4,82,000 बरोबर 4,82,000. हा 4,82,000चा आकडा असा आहे की हा त्यांना खर्चाकरता शिल्लक राहते. असं ते उदाहरण पाहून आपल्याला त्याला सोडवायचं आहे. त्यांचं उत्पन्न इतकं होतं, इतका हा ते खर्च करत होते, मग त्यांच्याजवळ किती राहिलं? तर हे 4,82,000 रुपये हे आपलं उत्तर आलं. तर अशा पद्धतीनं तुम्हाला त्याची उदाहरणं करावी लागतील. वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं ते करून पाहावं लागतील.
कुठे कसं तुम्हाला ते दिसेल. आता दुसरं आहे, श्री शहा यांनी 3,20,000 रुपये बँकेत 10% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाकरता गुंतवले. त्याचप्रमाणे त्यांनी 2,40,000 रुपये करमुक्त म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले. त्यांचे बाजारभावाप्रमाणे 2 वर्षानंतर त्यांना 3,05,000 रुपये मिळाले. तर त्यांची कोणती गुंतवणूक फायदेशीर ठरली? 3,20,000 चक्रवाढ व्याजानं गुंतवले 2 वर्षासाठी. त्याच्यावर त्यांना भेटणारा नफा तो किती टक्के भेटला? त्याचप्रमाणे त्यांनी 2,40,000 रुपये गुंतवले 2 वर्षासाठी. त्याला 3,05,000 भेटले. तर त्यांची कोणती गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरली? म्हणजे फायदा कोणाचा? मग आता पहा, या ठिकाणी फायदा कोणाचा आपल्याला काढायला लागते. प्रत्येकाचा फायदा किती आहे पहा. पहिले तर करू आपण चक्रवाढ व्याजाच्या बाबतीत. 10% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाकरता गुंतवले. किती? 3,20,000 रुपये. 3,20,000 रुपये. चक्रवाढ व्याजाने होणारी रास. हे काढण्याचं सूत्र आपण शिकत आलो 5व्या, 6व्या, 7व्या वर्गात. A = P × 1 + R/100 raised to power n. हे आहे ते सूत्र. P × 1 + R/100 raised to power n. याला रास म्हणतात. रास याचा अर्थ व्याजासहित येणारी रक्कम म्हणजे व्याज, हे रास. मग या राशीतून मुद्दल वजा केलं की राहिली मुद्दल वजा केलं की राहिलं व्याज. मग आता पहिले याची चक्रवाढ व्याजाने होणारी रास आपण याची काढू. या ठिकाणी पहा, A = P किती रुपये? 3,20,000. 3,20,000 P × 1 + किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. किती टक्के दराने? 10% दराने. 10/100 ही झाली रास 3,20,000 रुपयाची. मग हे करू. 3,20,000 1 2 3 गुणायला याला सोडवायचं आहे. 100 × 100 अधिक 10 × 10. याच्या खाली 1 आहे. 100 × 100 अधिक 10 × 10 110 भागेला 100 चा घातांक 2 बरोबर 3,20,000 गुण्याला. यालाही सोपं करता येते. 0 गेला. काय राहिलं? 11/10. 11/10 उरला. मग 11/10 किती वेळा? 2 वेळा. बरोबर 3,20,000 गुण्याला 11/10 गुण्याला 11/10 किती वेळा? 2 वेळा, कारण वर्ग आहे. मग आता हा 10 गेला तर हा 0 गेला, हा 10 गेला तर हा 0 गेला. काय उरलं हो या ठिकाणी? 3,20 आणि हा एक 0. 3,20 आणि हा एक 0 गुणिले 11 गुणिले 11 11 गुणिले 11 बरोबर 3,200 गुणिला 11 गुणिले 11 11 1 11 हातचा आला 1 11 1 11 निघ 12 121 गुणिले हे 3,200 गुणिला 3,200 हे होईल रास. रास बरोबर 3,200 गुणिला 121. इथं आता मी करतो 3,200 गुणिला 121. या ठिकाणी 2 0 मग देऊ. या 32लेच गुणून टाकू. काम संपलं. 1 2 2 1 3 3 झाला. 2 2 4 हात आला. 2 2 4 2 3 6 आणि पुन्हा 32च. पुन्हा 32च या ठिकाणी याच्या खाली येणारे पुन्हा 32 तुम्हाला म्हणावं लागतील. हे झाले 2 2 4 2 3 6. आता 1 2 2 हे घर मगा सुटलं होतं. आता हे घर सुटील. 1 2 2 आणि 1 गुणिला 3 3 2 4 आणि 3 7 6 आणि 2 8 3 अशी 3 याच्यावर ठेवले 2 0 झाला. म्हणजे काय झालं आता
3,87,200. 3,87,200. 3,87,200 हे झाली रास. कशासहित? रास म्हणजे व्याजासहित. रास म्हणजे व्याजासहित. मग आता मिळणारे व्याज आय बरोबर रास वजा मुद्दल. रास किती आहे? 3,87,200 वजा या ठिकाणी मुद्दल किती आहे? 3,20,000. 3,20,000. 3 झिरो आहेत ना. 3,20,000. 20 हे 3 लाखच आहेत ना. 20 आणि 60 80 पातोडी हिशोब हे 20,000 आहेत ना. 20 आणि 60 80 आणि 7 87 म्हणजे 67,200. 67,200 रुपये. झालं का? नाही तर मग हे असंच प्रत्यक्ष करणे आवश्यक आहे. नाही तर मग एखादा आकडाचं जर कमी जास्त झालं तर संपूर्ण उदाहरण काही कारण नसताना चुकते. 0 2 7 0 गेले 7 8 2 गेले 6 आणि इथं 0. 67,200 रुपये हे मिळणारं व्याज आहे. 2 वर्षासाठी जेव्हा त्यांनी 3,20,000 गुंतवले 10% व्याजानं तर त्यांना चक्रवाढ व्याजानं तर त्यांना मिळणारं निव्वळ व्याज आहे 67,200. आता मुद्दा हा की हे निव्वळ व्याज यांना या रकमेत भेटलं. आता किती रकमेवर भेटलं? 3,20,000वर. किती रकमेवर भेटलं? 3,20,000वर. आणि आपल्याला काढावं लागते 100वर किती, म्हणजे टक्केवारी आपल्याला शोधायची आहे. मग आता शतमान किंवा शेकडेवारी काढू. शतमान बरोबर 3,20,000 रुपये गुंतवले तेव्हा किती भेटले? 67,200. 3,20,000 रुपये गुंतवले तेव्हा किती भेटले? 67,200. तर 100 रुपये गुंतवले तेव्हा किती मिळतील? 3,20,000वर 67,200 तर 100वर किती? 0 0 0 0. आता हे 67,200 भागेला 32 डबल झिरो. हा झिरो गेला, हा झिरो गेला, हा झिरो गेला, हा झिरो गेला. उत्तर आलं 672 भागेला 32. आता ही क्रिया आपल्याला करावी लागते. 672 भागेला 32 आणि हा भागाकार जो येईल तो शतमानाच्या रूपात आपल्याला त्या ठिकाणी लिहावा लागेल. आता हा पाहिजा या ठिकाणी पहिलाच पॉईंट आपण सिद्ध करून राहिलो आतापर्यंत. पहिला पॉईंट. अजून कोणताच पॉईंट या ठिकाणी सिद्ध झालेला. याच्यामध्ये दुसरा पॉईंट आहे पुन्हा 2,40,000 रुपये गुंतवल्याचा दुसरा पॉईंट त्या ठिकाणी आहे. तर त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे आता हे मोळा लागते, त्याला इलाज नाही. आता अंदाज करावा लागते. 32 आहेत, 20 पाहा लागते. 32 दोन्ही 64 झालं, जमलं, आलं जवळपास. म्हणजे याचं 21 पाहू. 32 गुण्याला 21 हे झाले. 1 न गुणल्यावर झाले 32 आणि 2 न गुणतो. 2 दोन्ही 4 2 त्रिक 6 2 4 आणि 3 7 672 जमलं. भाग गेला कितीचा? 21चा. म्हणजे या व्यवहारात त्यांना 21% नफा मिळाला. या व्यवहारात पहिल्या व्यवहारात किती मिळाला? 21% नफा मिळाला. आता हा पहिल्या व्यवहारात 21% इथं मांडून ठेवतो मी. हा झाला पहिला व्यवहार. आता दुसरं काय म्हणते तो? त्यांनी म्युच्युअल फंडामध्ये काय म्हणते? त्याचप्रमाणे त्यांनी 2,40,000 रुपये करमुक्त म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले. त्यांची बाजारभावाप्रमाणे 2 वर्षानंतर त्यांना 3,05,000 रुपये मिळाले. तर त्यांची कोणती गुंतवणूक फायदेशीर ठरली? 2,40,000 रुपये गुंतवले, 3,05,000 रुपये मिळाले. होणारा फायदा बरोबर 3,05,000
3,05,000 3,05,000 3 आणि 3 6 3,05,000 रुपये मिळाले. किती रुपये खर्च केले होते त्याच्यासाठी? 2,40,000 वजा 2,40,000 2,40,000. मग आता फायदा किती झाला हे आपण पाहू. 305 1 2 3 1 2 3 2,40,000 2,40,000 0 0 0 5 10तून 4 गेले 6 3तून 3 गेले 0 65,000 बरोबर 65,000 इतका नफा त्याचा मिळाला दुसऱ्या व्यवहारात. इतका नफा. आता हा टक्केवारीनं नफा पाहिजे. नफ्याची शेकडेवारी बरोबर 2,40,000 रुपयावर 2,40,000 रुपयावर 3 आणि 4 आणि 6 2,40,000 रुपयावर 65,000 रुपये त्यांना भेटले. 65,000 रुपये 2,40,000वर भेटले तर 100 रुपयावर किती म्हणजे ही झाली टक्केवारी. 1 2 3 1 2 3 झाला 0 1 0 गेला म्हणजे 65 गुणिले 10 भागेला 24 म्हणजे 650 भागेला 24. हा भागाकार आता प्रत्यक्ष करून पाहावं लागते. 650 भागेला 24 24 दोन्ही 48 15तून 8 गेले 8 आणि 7 15 8 आणि 7 15 इथं झाला 1 6तून 5 गेला 1 राहिला. आता घेतला 0. आता आपल्याला पुढची क्रिया या ठिकाणी 170ले भाग द्यायचा आहे. कोणा 24नं भाग द्यायचा आहे. मग 24 चूक 96 24 सको 24 7 7 चूक 28 हातचे आले 2 7 2 14 14 2 16 जमलं 168. याच्या पुढे 8 असू शकत नाही. 7 किती आला 168. किती उरले 2 2वर घेतलं 0 इथं आहे पॉईंट. याच्या पुढचा भागाकार 2वर घेतलं 0 इथं दिला पॉईंट. आता हा 0 आता हा 0 या ठिकाणी हा 2 राहिला पॉईंट नंतरचा भागाकार आहे म्हणून पॉईंट. याच्यावर घेतला हा एक 0. आता याचा भाग आम्हाला पाहायचा आहे. कितीचा भाग जाते जात नाही 0चा जाते पुन्हा 20 झाले पुन्हा त्याच्यावर 0 घेतलं पुन्हा चाललो पुढे. असं करता करता तो भागाकार आला 27.08 27.08. याचं उत्तर आलं 27.08%. पहिल्या व्यवहारात नफा झाला होता 21%. दुसऱ्या व्यवहारात नफा झाला 27.08%. त्याच्यामुळं पहिला व्यवहार त्यांना फायदेशीर ठरला असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. नाही फायदेशीर हा दुसरा. पहिल्या व्यवहारात 21% झाला. दुसऱ्या व्यवहारात झाला हा 27.08%. त्यामुळं म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही जास्त फायदेशीर त्यांना ठरलेली आहे.